the urgency of the now, stop stalling and start obeying. आत्ताच्या क्षणाची तातडी, टाळाटाळ थांबवा, पालन सुरू करा. उशीर आता करू नका, ऐकून कृती करा. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm 119 verse 60. I hurry and do not wait to obey your commands. स्तोत्रसंहिता 119:60 मध्ये लिहिलंय, तुझ्या आज्ञा पाळायला मी त्वरा केली, Amen. विलंब लावला नाही. आमेन. मी घाईघाईने तुझ्या आज्ञा पाळल्यात. I hurry and do not wait to obey your commands. मी घाईघाईने तुझ्या आज्ञा पाळतोय आणि मी विलंब लावत नाहीये, मी उशीर लावत नाहीये. Amen. आमेन. And so when God speaks, तर जेव्हा देव बोलतो time starts moving त्यावेळेला वेळ आणि काळ हलायला लागतो and your response matters immediately. आणि मग तेव्हा तुमचा जो प्रतिसाद आहे तो लगेच आला पाहिजे. Whether God is calling you to change your life मग देव तुला तुझं जीवन बदलायला बोलवत असो or just do one small thing, किंवा एखादी काही लहानशी गोष्ट देव तुला करायला सांगत असो, काही असो, you must obey immediately. काम बडा हो काम छोटा हो, आज्ञा पालन लगेच करा. What you have to do tomorrow, do it today. उद्याचे करायचंय, मी तर आता असं म्हणीन, उद्याचे करायचंय ते आज कर. And what you have to do today, do it now. आणि आज जे करायचंय ते आत्ता कर. कल करे सो आज कर, आज करे सो अब. Because अब. God is in your now, God is in your today. कारण देव तुझ्या आत्तात आहे, देव तुझ्या आज मध्ये आहे. Even if you don't take action, जरी तू कृती केली नाही respond positively. तरी जरा सकारात्मक प्रतिसाद दे ना, Amen. की येस लॉर्ड, हो प्रभू. Because the moment you delay, कारण ज्या क्षणाला तुम्ही असा उशीर 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 करता ना, it may be the moment you lose. तो क्षण तुमच्या हातातनं निघून जातो ना रे. Your future is shaped by your fastest obedience. तुझं भविष्य जे आहे ना बेटा, पटकन थोडा आज्ञापालन केल्याने त्या भविष्याला आकार येतो. The faster you say yes, पटकन हो म्हटलास ना, your future will be the best. तुझं भविष्य अति उत्तम होईल. James 4:17 says, याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 17 वचन. if anyone knows the right thing to do but does not do it, it is sin. तर जो चांगले करायला जाणतो परंतु ते करीत नाही, त्याला ते पाप आहे. See, when you know तुला जेव्हा माहिती आहे that you have to do this thing, की ही गोष्ट मला करावी लागणार this आहे is expected from you, आणि माझ्याकडनं हे अपेक्षित आहे, मला it is करायला the right time, आणि वेळ बरोबर आहे, मला करायला लागणार आहे, your excuse has no meaning. तुझ्या त्या कारणाला काही अर्थ नाहीये, It is sin. ते पाप आहे. You have to respond very लगेच quickly. प्रतिसाद पटकन द्यायचा बेटा. I hurry and do not wait to obey your commands, मी Lord. घाई करतो, मी त्वरा करतो, मी तातडीने तुझं आज्ञापालन करतो आणि विलंब लावत नाही. स्तोत्र 119. So when 60. God tells you to forgive someone तर देव जेव्हा तुला म्हणतो की एखाद्याला तू क्षमा करून टाक, जाऊ or दे, give something कोणाला क्षमा करून टाक किंवा कोणाला काही दे or stop a bad habit, किंवा एखादी वाईट सवय वाईट व्यसन सोड, do not spend months thinking about it. महिने त्याच्यावरती विचार करत बसू नको. एक तर ते आहेच वाईट, लगेच सोड ना. Because कारण thinking without doing, न करता, कृत्य न करता केलेले नुसते विचार it will only build excuses. कारण वाढवणार, कारणांची यादी वाढणार. नाही ऐसा हो गया ना, नहीं फिर वैसा हो गया ना, फिर नहीं वो वैसा हो गया ना, That's why I didn't do it. इसलिए मैंने नहीं किया ना, म्हणून मी केलं नाही ना. See? अरे फिर क्या क्या हो गया ना. And right thoughts need right actions. आणि योग्य विचारांसाठी योग्य कृती करावी लागते, तर डोक्यात विचार पण योग्य येतात. Because fear grows when you stand still and think too much of it. कारण भीती वाढायला लागते जेव्हा तुम्ही असं शांत काही न करता उभे राहता आणि नुसते विचारच करता, भीती वाढते. But fear fades when you move forward. आपण पुढे गेलो की भीती जाते. I have seen that in my own life. माझ्या स्वतःच्या जीवनात सुद्धा मी पाहिलंय बेटा. When I felt it in my spirit, I do it. माझ्या आत्म्यात मला जाणवलं की मी करतो. When I feel peace in my heart, I do it. माझ्या हृदयात मला शांती वाटली, मी करतो. When I see it is aligned with the word of God, I do it. आणि जेव्हा मी बघतो की देवाच्या शब्दाला हे जुळणार आहे, मी करतो. When I know it is right, I do it. मला माहितीये की हे बरोबर आहे, मी करतो. When I know this time is ripe, I do it. मला जेव्हा कळतं की वेळ बरोबर आहे, मी करतो. Because excuses grow when courage shrinks. धाडस आकसत गेलं की कारण वाढतात. नाही हो रहा, ऐसा हो गया, फिर वैसा हो गया. You have to be courageous. असं नाही, थोडं धाडस Take ठेवा. a bold step एक धाडसी पाऊल उचल. in the name of Jesus. येशूंच्या नावात उचल. Some people wait for perfect conditions. काही लोक काय म्हणतात, नाही वातावरण आणि परिस्थिती सगळी बरोबर होऊ दे. Once the
conditions are perfect, then I will act. आणि एकदा वातावरण सुधारलं, परिस्थिती सगळी सुधारली की मी करतो ना. No, you move by faith, विश्वासाने आता and the कर, conditions will change for मग you. परिस्थिती बदलेल तुझ्यासाठी. तू विश्वासाने आता कर. Say, ते सगळं कधी बदलायचं? you cannot wait. अशी नाही वाट पाहू शकत आपण. You have to take the first step. पहिलं पाऊल तुला घ्यावं लागेल. Joshua said, take the first step in the Jordan River, then it will divide. योशुआ म्हणाला की यार्देन नदीमध्ये पहिलं पाऊल टाका, मग ती नदी दुभंगेल. God works through obedience. अरे देव आज्ञा पालनातनं काम God करतो. doesn't work through conditions. देव कुठल्या वातावरणाला, परिस्थितीला बघून काम नाही करत. God will change your condition देव तुझी परिस्थिती बदलेल the ना. moment you obey. ज्या क्षणाला तू आज्ञा पालन करशील ना, देव परिस्थिती बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. ओ ग्लोरी ग्लोरी, हालेलुया. So do not fear, भिऊ नको. and let not fear of the future stop your duty in the present time. आणि भविष्याच्या भीतीला वर्तमान काळातलं तुझं कर्तव्य भजवायला आडकाठी घालू देऊ नको. Because now is the moment का आताचा क्षण आहे that will shape everything beautifully for you. आणि हा क्षण तुझ्या सगळ्याला सुंदर आकार देईल. Your tomorrow, if you want it beautiful, तुला जर तुझा उद्या सुंदर हवा असेल, your action today is very important. आजची तुझी कृती फार महत्वाची आहे. Your time starts now. Amen. Every hour प्रत्येक क्षण, is making you old. प्रत्येक तास तुला म्हातारं करतोय. Every hour प्रत्येक तास is taking away the life from you. तुझ्यातनं जीवन बाहेर काढतोय. वय वाढतंय, कमी The होत नाही. opportunity you are losing. तुझी संधी तू वाया घालवतोय. That's why David said, I run. म्हणून दावीद म्हणतो मी पळतोय. I run. मी तर पळतो लगेच तातडीने. I do not put it for tomorrow. मी उद्यावर टाकतच नाही. Now. आता In John 14:15, योहान 14वा अध्याय 15व वचन, Jesus said, येशू म्हणाले, if you love me, you will obey my commands. तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. Amen. आमेन. Joshua himself said योशुआ पण म्हणाला, in Joshua 24 verse 15, योशुआ 24:15, choose today whom you will serve. तुम्ही आज निवडा तुम्ही कोणाची सेवा करणार आहे. But as for me and my family, मी आणि माझा परिवार म्हटलं, we have decided to serve the Lord. आम्ही ठरवलं आम्ही देवाची सेवाच करणार आहे. Stop thinking and start turning to God. विचार करायचे सोड रे, देवाकडे एकदाचा कायमचा वळ. Put on your boots because your king is calling you. तुझे बूट घाल, तुझा राजा तुला हाक मारतोय. Amen. And his business always requires haste. आणि त्याच्या व्यवसायात घाई तर नेहमी करावीच लागते. We should know our priority. आपल्याला प्राधान्य कळलं पाहिजे ना की पहिला देव म्हणजे देव. Amen. David runs दावीद धावतो because कारण this is not rushing into a trap. हे काही कुठल्या जाळ्यात अडकायला आपण घाई करत नाहीये. It is taking a refuge under the wings of God. देवाच्या पंखांखाली आश्रय घ्यायला आपण घाई करतोय. घाई You have to hasten to worship God. घाई ना. देवाची आराधना म्हटलं की घाई नाही. You have to hasten to pray. प्रार्थना म्हटलं की घाई नाही. Hasten to come to church. चर्चला जायचंय म्हटलं की घाई नाही यायचं. Hasten to say yes to God. देवाला हो म्हणायचं आहे, घाईने हो म्हणायचा. Your education at times need to wait. कधी कधी तुझ्या शिक्षणाला वाट बघायला लागू दे. What has to be done in priority has to be done जे in priority. प्राधान्याने करायला हवं ते करा. शिक्षणाला वाट बघायला लागू दे. Because learning has no deadline. कारण शिक्षणाला काही डेडलाईन नाही ना. But our life has seasons. पण आयुष्याला ऋतू आहेत ना. In the proper seasons, you have to take proper decisions. योग्य ऋतूंमध्ये योग्य निर्णय तुम्हाला घ्यायला हवेत. Because some doors are just open only for a season. कारण काही दारं काही ऋतूसाठीच उघडतात रे. And wisdom is knowing when to walk through them. आणि त्या दारातनं कधी जायचंय हे जाणणं म्हणजे ज्ञान आहे. And so Ephesians 5:15 and 16 says, इफिस 5:15 आणि 16 म्हणतं, be very careful how you live, not as unwise, but as wise, making the most of every opportunity. इफिस 5:15 आणि 16, तर तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून सांभाळा. प्रसंग साधून घेत जा कारण दिवस वाईट आहेत. Say, everything you need to make haste. सगळ्यामध्ये ना असं देवाच्या आज्ञा पालनात घाई पाहिजे. Because when God is in this, कारण देव जर यात आहे you should not delay. तर उशीर नाही करायचा. Once you pray, you hastily fulfill it. एकदा प्रार्थना केली ना की मग घाईनी पूर्ण करा. Because when time is right, वेळ जेव्हा योग्य असते you do not wait, you move. तेव्हा वाट नाही बघायची, तेव्हा पुढे नाही. That's why Jesus said,
म्हणून येशू म्हणाले Zacchaeus, come down immediately. जक्क्या लगेच खाली ये. I must stay in your house today. आजच तुझ्या घरी मला राहायला Because लागणार आहे. tomorrow your heart will become hard. उद्या परत तुझं हृदय कडक होईल. आज अभी नीचे उतर चल. Tomorrow your heart may become hard. उद्या परत तुझं हृदय कडक होईल. Once God has spoken, एकदा का देव बोलला you don't delay. मग उशीर नाही लावायचा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.